धर्म व राष्ट्र मजबूतीसाठी मुलाबाळांना संस्कारित करा. शिवमहापुराण कथेच्या दुसऱ्या पुष्पात पंडित प्रदीप मिश्रांचा भाविकांना उपदेश. दिवाळी निमित्त जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयात झाला पोलीस अधिकारी व पत्रकारांचा फराळाचा कार्यक्रम. गाव तेथे शाखा, घर तेथे सैनिक या अभियानाअंतर्गत पाचोरा तालुक्यातील कडेवडगावमध्ये समता सैनिक दलाची बैठक संपन्न. धुळे शहरातील स्वामीनारायण मंदिरात झाला अन्नकूट महोत्सव. 1200 पदार्थांचे लावण्यात आले भोग. कुटुंबातील मुलं संस्कारित झाली तर तुम्ही सर्वात श्रीमंत आईबाप ठरतात. मुलांना चांगले संस्कार दिले तर सनातन धर्म राष्ट्र मजबूत शक्तिशाली होईल. म्हणून मुलाबाळांना संस्कारित करा असा उपदेश आंतरराष्ट्रीय ख्यातीचे कथावाचक पंडित प्रदीप मिश्रा यांनी शिवमहापुराण कथेच्या दुसऱ्या दिवशी भाविकांना दिला. धुळ्यातील सुरत बायपास रस्त्यालगत हिरे वैद्यकीय महाविद्यालयाला लागून असलेल्या 80 एकर जागेत पंडित प्रदीप मिश्रा यांच्या शिवमहापुराण कथेला बुधवारपासून सुरुवात झाली आहे. गुरुवारी दुसऱ्या दिवशी धुळ्यात या कथास्थळी गर्दीचा नवा उच्चांक स्थापित झाला. कथा ऐकण्यासाठी सुमारे 5 लाखांहून अधिक भाविक आले असल्याची माहिती आयोजकांनी दिली. श्री शिवमहापुराण कथेचं दुसरं पुष्प गुंफताना पंडित प्रदीप मिश्रा म्हणाले की शिवतत्व सांगते की दररोजच्या जगण्यातले काही श्वास परमात्म्यासाठी परमार्थासाठी खर्च करा. दिवाळीला घराचा दरवाजा उघडा ठेवून दरवाजाजवळ दिवा लावला जातो. त्यामुळे घरात लक्ष्मी येते अशी मान्यता आहे. दरवाजा उघडा ठेवणे याचा अर्थ जो कोणी गरजू असेल त्याला मदत मिळावी त्याच्यासाठी हा दरवाजा उघडा असतो. आणि दरवाजात दिवा लावणे याचा अर्थ ज्ञानाचा प्रकाश, आपल्या अनुभवाचा उपयोग दुसऱ्याला करून देणं असा आहे. हा हेतू ठेवला तर खरोखरच लक्ष्मी आपल्या घरात येते. जो केवळ स्वतःचं हित पाहतो, स्वार्थ साधतो, त्याच्याकडे लक्ष्मी येणार नाही. त्यामुळे दुसऱ्यासाठी जगणं शिका. धुळ्याच्या भूमीत प्रवेश केल्यानंतर जागोजागी माझं स्वागत केलं जात होतं. त्यावेळी गाडीवर अनुप अग्रवाल हे देखील होते. माझ्यापर्यंत पोहोचण्यासाठी दुसऱ्यांना ते मदत करत होते. त्यामुळे अनुप अग्रवाल यांच्यासारखे जे दुसऱ्यांसाठी प्रयत्न करतात त्यांच्यावरच भगवंताची कृपा होते. लहानपणी तरुण अवस्थेत आपण जर भगवंताचं नामस्मरण केलं तर ते कधीच व्यर्थ जाणार नाही. ज्याप्रमाणे वयाच्या 30-40 वर्षात जी प्रॉपर्टी आपण कमवतो ती वृद्धापकाळात कामात येते, त्याचप्रमाणे भगवंतांचं नामस्मरण देखील आपल्याला नक्कीच कामात येईल. आपण मंदिरात जाण्याची वेळ आठवड्यातून एकदा तरी बदलून बघा. महादेवाची कृपादृष्टी नक्कीच होईल. सध्याच्या काळात सारेच लखपती आहेत. धनसंपत्ती प्रत्येकाकडेच आहे. कर्जाच्या माध्यमातून घर, गाडी घेणं सोपं झालंय, परंतु मुलांना संस्कारित बनवणं कठीण झालंय. श्रीमंतांची अब्जाधीशांची मुलं व्यसनाधीन होत आहेत. त्यामुळे मुलांना संस्कारित बनवणं हे महत्वाचं आहे. मुलं जर संस्कारित असतील तर तुम्ही जगातील सर्वात श्रीमंत पालक ठराल. मुलांना चांगले संस्कार दिले तर सनातन धर्म आणि राष्ट्र मजबूत होईल असंही पंडित प्रदीप मिश्रा म्हणाले. जब तुम्हें लगे जिंदगी में कि बहुत हाथ तंग चल रहा है और बहुत तकलीफ की जिंदगी चल रही, बहुत तकलीफ, बहुत कष्टमय जीवन चल रहा है. एक देव दीपावली आती है, एक दीपावली, एक देव दीपावली. इन दोनों दीपावली के दिन अगर प्रयास करना, अगर बहुत कष्टमय जीवन चल रहा हो, फैक्ट्री भी ना चले, दुकान भी ना चले, व्यापार भी ना चले और कर्जा बढ़ते जा रहा हो, टेंशन ही टेंशन पूरी जिंदगी में हो रहा हो, कहीं से संपदा आ नहीं रही हो, धक्के की जिंदगी चल रही हो, तो एक बार मधु का प्रयोग कर कर देखना. महालक्ष्मी की अगर पूजन कर रहे हो देव दीपावली पर या दीपावली पर, तो पान के पत्ते पर एक शहद की बिंदी रखकर लक्ष्मी जी को भोग लगाइए. और शंकर जी के मंदिर में उसी दीपावली को या देव दीपावली पर शंकर भगवान के शिवलिंग पर एक पत्ते पर या पुष्प पर एक बूंद शहद लगाकर शिव जी को समर्पित कर कर देखिए. अगला वर्ष तक इंतजार करना, बाबा आपकी जिंदगी में 4 चांद ना लगा दो उस मधु के बल पर, तो आनंद के लिए प्रयास करिए. मधु में क्या बल है? ये शिव महापुराण की कथा कर रही है. लक्ष्मी जी को श्राप दिया गया, तू अश्व की योनि में जाएगी, अश्वी बनेगी, घोड़ी बनेगी. भगवान नारायण ने लक्ष्मी को पृथ्वी पर भेज दिया. लक्ष्मी जी पूरी रात्रि
मी महाराष्ट्र बातम्यांसाठी सचिन बागुल, धुळे। दिवाळी सणानिमित्त घरोघरी फराळाच्या कार्यक्रमाला नागरिक एकमेकांना आमंत्रित करतात। फराळाची ही आपुलकीची परंपरा आजच्या धावपळीच्या युगात देखील टिकून आहे। याचबरोबर फराळाचे कार्यक्रम सार्वजनिक स्वरूपात देखील साजरे केले जात असतात। अशाच प्रकारे धुळे जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या वतीनं पत्रकार बांधवांसाठी दिवाळी फराळ स्नेहमिलनाच्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं। सामाजिक स्वास्थ्य जपण्यात पोलिसांबरोबरच पत्रकारांची भूमिकाही महत्त्वाची ठरत असते। हे दोन्हीही घटक समाजात शांतता, सौहार्दता, एकता, बंधुता नांदावी, सामाजिक प्रगतीचा आलेख उंचावावा, कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी, अप्रिय घटनांना आळा बसावा, नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण व्हावी यासाठी प्रयत्नशील असतात। पोलीस व पत्रकार ही दोन्हीही सातत्यानं आपापल्या कामात व्यग्र असतात। जनता एकीकडे दिवाळीसारखे सण उत्सव आनंदात उत्साहात साजरे करते, तेव्हा पोलीस आपले कर्तव्य बजावण्यात व्यस्त असतात, तर पत्रकार प्रत्येक बारीक सारीक घटनांवर लक्ष ठेवून जनतेला ताज्या घटना घडामोडींबद्दल यथोचित सत्य माहिती असलेल्या बातम्या देत असतात। यांनाही दिवाळीचा थोडाफार का होईना आनंद घेता यावा या उद्देशानं धुळे जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयानं दिवाळी फराळ स्नेहमिलन कार्यक्रम आयोजित केला होता। या कार्यक्रमाला पोलीस अधीक्षक संजय बारकुंड, LCB शाखेचे निरीक्षक दत्ता शिंदे यांच्यासह विविध पोलीस ठाण्यांचे अधिकारी, विभागीय व जिल्हा दैनिके, साप्ताहिके यांचे संपादक, प्रतिनिधी, इलेक्ट्रॉनिक माध्यमांचे प्रतिनिधी, YouTube चॅनल्सचे पत्रकार बांधव यांनी उपस्थित राहून फराळाचा आस्वाद घेतला। या स्नेहमिलन कार्यक्रमात पोलीस आणि पत्रकारांच्या चांगल्याच गप्पा रंगल्या होत्या। मी महाराष्ट्र बातम्यांसाठी सचिन बागुल, धुळे। समता सैनिक दलाचे मुख्य प्रचारक धर्मभूषण बागुल यांच्या मार्गदर्शनाखाली व जळगाव जिल्हा प्रचारक किशोर डोंगरे यांच्या नेतृत्वात गाव तेथे शाखा, घर तेथे सैनिक या अभियानाअंतर्गत पाचोरा तालुक्यातील कडे वडगाव या गावात दिनांक 15 नोव्हेंबर रोजी समता सैनिक दलाची बैठक घेण्यात आली। या प्रसंगी उपस्थित तरुण बांधवांना समता सैनिक दलाचे धोरण, ऐतिहासिक कार्य, महत्त्व व कामकाज याबाबत प्राथमिक माहिती देण्यात आली। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो, महात्मा ज्योतिबा फुलेंचा विजय असो, छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो, समता सैनिक दलाचा विजय असो, समता सैनिक दलाचा विजय असो। या भागातील जनतेतून या अभियानाला चांगला प्रतिसाद मिळत असून लवकरच गाव शाखा कमिटी गठीत करण्यात येणार आहे। सभासद नोंदणी करणे, समता सैनिक दलाचा गणवेश करणे असे अनेक मुद्दे ठरविण्यात आले। या बैठकांचं आयोजन सोयगाव तालुका प्रचारक शरद पवार व योगेश शेजूळ, कडे वडगाव यांनी केलं होतं। पाचोरा तालुका प्रचारक देवानंद साबळे हे देखील उपस्थित होते। दिवाळीच्या सुट्टीत एक दिवस देखील महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या खऱ्या मिशनचं कार्य थंडावणार नाही असा वसा घेऊन तो यशस्वीपणे साकार करण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला। मी महाराष्ट्र बातम्यांसाठी सचिन बागुल, धुळे। धुळे शहरातील देवपुरात असलेल्या अत्यंत देखण्या अशा स्वामीनारायण मंदिरात अन्नकूट महोत्सव आयोजित करण्यात आला होता। या अन्नकूट महोत्सवात एकूण 1200 पदार्थांचे भोग लावण्यात आले होते। त्यात विविध प्रकारच्या मिठाई, गोड पदार्थ, फळे इत्यादींचा समावेश होता। या पदार्थांची अत्यंत व्यवस्थित पद्धतीनं मांडणी करण्यात आली होती। भाविकांनी रांगेत उभं राहून या अन्नकूट महोत्सवाचं मनोभावे दर्शन घेतलं। सर्वांना दर्शनाचा लाभ मिळावा यासाठी ठिकठिकाणी स्वामीनारायण मंदिराचे स्वयंसेवक योग्य सूचना देत सेवा करीत होते। तसेच यावेळी महाप्रसादाचा कार्यक्रम देखील पार पडला। मंदिरात येणाऱ्या भाविकांची संख्या मोठी असल्यानं अन्नकूट महोत्सव शिस्तीत पार पडावा या दृष्टीनं स्वयंसेवक देखील मोठ्या संख्येनं नेमण्यात आले होते। हजारो भाविकांनी या अन्नकूट महोत्सवाचं दर्शन घेऊन महाप्रसादाचा लाभ घेतला। या संदर्भात स्वामीनारायण मंदिराचे मुख्य कोठारी संत परमपूज्य आनंद जीवन स्वामी यांनी अधिक माहिती दिली। प्रत्येक दीपावलीच्या दुसऱ्या दिवशी वैष्णव संप्रदायाची आपली भारतीय परंपराची अनुसार देवाला त्यांनी आपल्याला दिलेलं आणि त्यामुळेच आपण जगतो ते सगळं त्यांना समर्पित केलं पाहिजे। भक्तांची समर्पण भावना इथे दिसत आहे। 1200 नैवेद्य, शुद्ध सात्विक शाकाहारी नैवेद्य भगवंतांना समर्पित केलेलं आहे आणि नैवेद्य गान केलं। 10,000 लोक पूर्ण दिवस दर्शन घेतील, त्यामधून 8,000 लोक महाप्रसाद पण घेतील
आणि देवाचे आशीर्वाद घेऊन नूतन वर्षाचा शुभारंभ करत आहे। ही आपली परंपरा आहे। लंडनमध्ये एस जयशंकरने पण काल दीपावलीचे आशीर्वाद तिथे लंडन स्वामीनारायण मंदिरमध्ये घेतलं। जग पातळीवर स्वामीनारायणचं मंदिर आहे। अमेरिकामध्ये आता अक्षरधाम उद्घाटन सोहळा झाला आणि 24 फरवरी अबुधाबीमध्ये पण यापेक्षा पण मोठं मंदिर अरब देशमध्ये होणार आहे। असं तिथे पण ही परंपरा सतत चालू राहणार। सगळ्यांना माझी दीपावलीची शुभकामना। सगळ्यांना जय स्वामीनारायण।